शिवार 103 आणि तुम्ही म्हटले की ही रस्त्यावर पत्रकार परिषद घेतली जाते, तर ही लढाई रस्त्यावरचीच आहे, रस्त्यावरच्या लोकांसाठीच आहे आणि त्यांचीच आहे. आणि यासाठी हा जो धनश्री नगर इथला जो हा ओपन स्पेसचा विषय आहे, ओपन स्पेस म्हणजे खुला भूखंड, ग्रीन झोनची जागा, म्हणजे यावर हे प्लॉट पाडत असताना ही या ठिकाणी सोडली गेलेली आहे. इथल्या प्लॉट धारकांनी हे प्लॉट विकत घेत असताना हिची सुद्धा रक्कम त्या प्लॉटमध्ये समाविष्ट आहे. असे असताना 1999 साली या ठिकाणी युवा विकास फाउंडेशन, जे माजी महापौर विष्णू रामदास भंगाळे यांचे ते अध्यक्ष आहे त्याचे, आणि ती संचलित सीताबाई गणपत भंगाळे ही या ठिकाणी माध्यमिक शाळा आहे. त्या शाळेच्या क्रीडांगणासाठी ही जागा 1999 साली मनपामार्फत ठराव करून घेण्यात आली आणि जे की ही जागा सार्वजनिक असताना तिचा वापर हा सर्वांसाठी खुला असलेला पाहिजे असताना ती बंदिस्त आहे. या ठिकाणच्या नागरिकांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही आणि वेळोवेळी त्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की नामदार उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग मुंबई मंत्रालय यांचं परिपत्रक असताना की स्थानिक नागरिकांचाच कुठलाही ओपन स्पेस असो, ग्रीन झोन असो, खुला भूखंड असो, याच्यावर तिथल्या स्थानिक प्लॉट धारक नागरिक रहिवासी यांचा प्रथम अधिकार आहे असं वेळोवेळी नमूद केलेलं असताना या ठिकाणी या कायद्याची पायमल्ली झालेली आहे. याबाबत आपण जळगाव शहर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त असतील, महापौर असतील, तसेच विभागीय आयुक्त श्री गेडाम साहेब यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार केलेली आहे आणि या नागरिकांसोबत आम्ही आमचा इतिहास आहे, जळगाव शहरातील विविध खुले भूखंड असतील, अनेक जागा असतील, यासाठी माझ्या वडिलांनी वेळोवेळी लढा दिलेला आहे. तर म्हणून पहिले स्वतःच्या जागेचं अतिक्रमण काढावं, ती जागा या लोकांच्या स्वाभिमानाने त्यांना परत द्यावी आणि त्यांना वापर करू द्यावा तिचा. माझं नाव अरुणा रवींद्र पाटील आहे आणि आम्ही या भंगाळे शाळेची जी त्यांनी हडप केलेली जी जागा आहे ती सर्व आमची नागरिकांची ओपन प्लेसची जागा असल्यामुळे ती आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, मुलांना खेळण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांना उठण्या बसण्यासाठी आम्ही ती जागा मागणी करतोय. किती वर्षापासून चाललाय हा संघर्ष, पण तो आतापर्यंत आम्हाला हक्क मिळालेला नाहीये. तो आम्हाला मिळावा यासाठी आम्ही सर्व नागरिक बंधू भगिनी याच्यासाठी लढा देत आहोत. तर तो आम्हाला मिळावा एवढी आमची विनंती आहे. माझं नाव अरुणा रवींद्र पाटील. कोणत्या एरियाचे नागरिक आहे, तुमचं नाव काय आणि तुमचे काय समस्या आहे? मी गुलाबराव महाजन, मी धनश्री नगरमध्ये 103 गट नंबर या क्रमांकामध्ये राहतोय. आम्ही जवळ 20 वर्ष आम्ही या परिसरात होत आले. पण आम्ही आल्यापासून आमच्या परिसरात जे ओपन पेस आहे तो 1999 पासून या ठिकाणी बळकवलेला आहे. त्या ओपन पेचा आम्हालाही आजपर्यंत कोणताही असा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, मुलांच्या खेळण्यासाठी, म्हातारा लोकांना बसण्यासाठी अशी जागा कुठेच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचं वाचमन राहते कारण आणि आता ते किचन शेड वगैरे बनवलेले आहे. वास्तविक ते नागरिकांच्या हक्काची जागा आहे आणि तिथे ते स्वतः वैयक्तिक त्यांच्या संस्थेसाठी तिथे बांधकाम करत आहे.